नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आलोय खोची इथं भैरवनाथ मंदिरात. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असतानाच महाविकास आघाडीनं अलका कागवाडे, अभिजित चव्हाण अशा उमेदवारांची घोषणा केली आणि बघता बघता कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने प्रचार यंत्रणेत आघाडी घेतल्या. आज आपल्या समवेत आहेत माजी खासदार राजेश्री साहेब. साहेब नमस्ते. ही जागा आपल्याला जिल्हा परिषदच सुटली आणि आपण एक चांगला निर्णय घेतला. नेमका कुंभोजचा आपण अजेंडा काय सांगाल निवडणुकीचा? या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक कामं प्रलंबित आहेत आणि अलका कागवाडींच्या सारखा एक सक्षम उमेदवार जिल्हा परिषदला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्फत आम्ही दिलेला आहे. त्याचबरोबर अभिजित चव्हाण हे पंचायत समितीला काँग्रेस मार्फत निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस, स्वाभिमानी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकसंघपणानं ताकदीनं एक दिलानं या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय. आणि या मतदारसंघातले जे प्रलंबित प्रश्न आहेत, विशेषतः एक सावट दूर झाल्यासारखं वाटतं. जर शक्तीपीठ महामार्ग झाला असता तर दानोळी ते सांगलवाडी हा जो शक्तीपीठ महामार्गाचा भरावाचा पूल झाला असता तर हा सगळा परिसर पाण्याखाली गेला असता. लढून आम्ही त्याला इथून बाहेर घालवलेला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, रखडलेल्या जलजीवन मिशनच्या योजना असतील, ज्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्रतेने जाणवायला लागली आहे. हे सारे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून एका सक्षम पंचायत समिती सदस्याची, जिल्हा परिषद सदस्याची गरज होती आणि चळवळीची पार्श्वभूमी असणारे हे दोघेही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतील असा मला विश्वास आहे. आणि मतदारांना मी हेच आवाहन करेन की खोट्या भूलथापांना बळी पडू नका. कामाची माणसं कोण आहेत ते बघा. तुमच्यासाठी आतापर्यंत लढलंय कोण ते बघा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जीवाचं रान करून ऊस दरासाठी लढतात, दूध दरासाठी लढतात, महापुराचा संभाव्य धोका होऊ नये म्हणून शक्तीपीठच्या विरोधात लढतात, शेतकऱ्यांच्या भूसंपादनाला त्याच्यामध्ये त्याला कवडीमोल किंमत जमिनीला मिळू नये यासाठी लढतात. मग अशा कार्यकर्त्यांची मतदारांच्याकडून अपेक्षा काय आहे तर केवळ एका मताची अपेक्षा आहे आणि ते मताचं दान द्यावं. कारण 5 वर्षे नाही, गेली 20-25 वर्षे या परिसरामध्ये स्वाभिमानीनं कामाचा डोंगर उभा केलेला आहे आणि म्हणून मतदारांनी आम्हाला साथ द्यावी. ऊस दराचा तर आपल्याला माहिती आहेच. त्याचबरोबर केवळ शक्तीपीठच नव्हे तर महापुराचा धोका सुद्धा, आलमट्टीचा धोका असेल किंवा ह्या शक्तीपीठ किंवा अन्य रस्त्यांच्या भरावाच्या पुलामुळे असेल, ह्याच्यामुळे महापुराचा धोका ज्यांची जमीन पाण्याखाली जाते त्यांनाच नाही तर खेड्यापाड्यात राहणाऱ्या गोरगरिबांना सुद्धा त्याचा त्रास होतो. कारण पूर आल्यानंतर घरदार सोडून 15 दिवस गाव सोडून जावं लागतं. तेव्हा यासाठी लढणारी माणसं कोण आहेत, संघर्ष करणारी माणसं कोण आहेत, त्यांच्या पाठीमाग खरं तर जनतेनं उभं राहावं अशी एक अपेक्षा आमची आहे. खऱ्या अर्थानं कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाचं नाट्यमय वळण प्राप्त होत असताना काही नाराज घटक ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते आपल्या संपर्कात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर अशा चर्चा होत आहेत. हे खरं की खोटं? ते सगळे आमचेच लोक आहेत आणि त्यामुळं ते आमच्याकडे आले तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. कारण ते कदाचित आमच्याकडे आले असते तर आम्ही त्यांना न्याय दिलाही असता. परंतु ज्यांच्या मागे ते धावले ते कसे आहेत, ते फसवणार आहेत हे आम्हाला आधी माहिती होतं. पण ठीक आहे, आम्ही ती माणसं आमचीच आहेत, आम्ही त्यांना पंखाखाली घ्यायला तयार आहोत. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील सुज्ञ मतदारांना आपण काय संदेश द्याल? मी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्व जनतेला एवढंच आवाहन करेन की आता सध्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्या विरोधामध्ये वातावरण तयार झालेलं आहे. याचं कारण गेल्या 10-11 वर्षापासून केंद्र सरकारनं राबवलेलं शेतकरी विरोधी ग्रामीण जनतेच्या विरोधातलं धोरण त्यांना फक्त शहर आणि शहराच्या पलीकडे काही दिसत नाही. त्याचबरोबर राज्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ जातीमध्ये तेढ निर्माण करून धर्माच्या गोष्टी करून धर्माची आपुची गोळी देऊन किंवा बागुलबोवा दाखवून लोकांना भयभीत करून
मताचं राजकारण आतापर्यंत त्यांनी केलंय, पण त्यातून साध्य काहीच होत नाही. फक्त मन दुभंगतात. गाव एकोप्यानं कसं राहावं हे आपण खेड्यापाड्यामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि त्याला कुठं तडा लागून देऊ नये म्हणून हा जो विषारी विचार पसरायला लागलाय त्याला थांबवण्यासाठी म्हणून एक दिलानं एक मुखानं साऱ्या जनतेनं महाविकास आघाडीच्या मागं राहावं एवढंच आवाहन मी जनतेला करेन. खऱ्या अर्थानं कालपर्यंत सर्वसामान्य असणाऱ्या शेतकऱ्याच्या खिशाला पैसे मिळवून देणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना, ऊसाला रास्त भाव मिळावा म्हणून आंदोलन करणारी संघटना, महाविकास आघाडीनं गेल्या अनेक वर्षात काय केलं असं सांगणारे त्यांनी कुठंतरी विचार करावा लागेल की 75 वर्षापूर्वीची महाविकास आघाडीची तुलना बघा. जे काही केलं ते सगळं आघाडीने केलं. परिणामी काल सत्तेवर बसून आज सत्ताधाऱ्यांना विचारणारे की महाविकास आघाडीनं काय केलं, याचा अर्थ बापाला पोरगे विचारते तुम्ही आमच्यासाठी काय केलं. यांना खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी नक्की जागा दाखवेल असा विश्वास आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो.